बेटा अवे, तू सरपंच झालास, गावात तंटामुक्त अभियान राबवलंस, सावकारीला आळा घालावा म्हणून त्या कुलकर्ण्याच्या घरावर छापा टाकलास. लय लय अभिमान वाटला तुझा, लय अभिमान. घेणार? नाही, मी नाही घेत. नक्की? हो. काय यात आपण कोणाला आग्रह करत नाही, आणि तरुणांनी यापासून दूर राहावं असं आम्ही मानतो. आम्ही घेतलं तर चालेल? अहो, परवानगी काय मागते? चालेल की. असं नाही बाबा, तू सरपंच आहेस, तू नाही म्हटलं तर नाही होतो याच्यात. धन्यवाद. हे बघा भाऊ, घरातलं भांडण उंबाट्याच्या बाहेर आलं ना की त्याचं रूपांतर वादात होत. कपातलं वादळ इतकं मोठं रूप धारण करतं की ते अख्खं घर उद्ध्वस्त करतं. हो ना, मग आता यावर तोडगा बी तुम्हीच सांगा. दुसऱ्याची मुलगी तुमच्या घरी सून म्हणून नाही तर मुलीच्याच रूपाने घरी आली आहे असं समजा. आओ, आम्ही लाख समजू, पण ही न समजाय ना ग. का? असं काय केलंय तिने? भरलं घर सोडून जाती म्हणती ही, आणि मग आम्ही कुणाला तोंड दाखवायचं? व हे खरं आहे का? नरक यातना सोसायला कोण राहणार आहे घरात? म्हणजे अव अव यांची करणी तुम्हाला ठाव नाही ताई. काय ग? काय केलं आम्ही सांगू का? हे बघ पोरी, जाऊ दे. अगं झालं गेलं गंगेला मिळालं असं समजा, आणि आता दोघी बी गप गुमान राहा. आता तुम्ही हे बोलताय? हे बघ भाऊ, तुम्ही शांत राहा. सांग काय झालंय? यांनी जबरदस्ती माझा गर्भपात केला. गर्भपात? हो. कशासाठी? आता कशासाठी म्हणजे आम्हाला वंशाला दिवा पाहिजे होता, पोरगा. हुंड्याला काय ठरणारी पोरगी नगवती. पण गर्भ मुलगा आहे का मुलगी हे कसं कळलं? हे जबरदस्ती मला डॉक्टराकडे घेऊन गेलते. हो, तो भला डॉक्टर म्हणून त्यानं तात्यांच्या ओळखीनं पैसे बी घेतलं नाही, आणि पुन्हा मोठ्या डॉक्टरकडे बी घेऊन गेला. थोड्या पैशामध्ये त्यानं तिथं फोटो बी काढून पाहिला, आणि तेव्हा कळलं तिच्या पोटात पोरगी आहे म्हणून. तुम्हाला सांगते, तिथल्या तिथं गर्भपात करून घेतला म्हणून बरं झालं, पुढचा अनर्थ टळला. गर्भलिंग चिकित्सा हा एक गुन्हा आहे, तुम्हाला माहित नाही? आम्ही तुम्हाला खडी फोडायला तुरुंगात पाठवू शकतो, अगदी सासू सासरा हिच्या नवऱ्यासकट. नाही नाही ताईसाहेब, अहो पाया पडते मी तुमच्या. अहो, त्यांना त्रास होईल असं काय बी करू नका. आणि तुम्हीच म्हणलात ना वा, घरातली भांडणं घरातच मिटवावीत म्हणून. मी नाही जात घर सोडून. माझी काय बी तक्रार नाही बघा. शिका जरा हिच्याकडून. इतकी सोन्यासारखी सून मिळाली तुम्हाला, तिची किंमत नाही. वंशाचा दिवा शोधताय, आणि उद्या त्या दिव्याने दिवे लावले तर काय कराल? आजकाल प्रत्येक क्षेत्रात मुली ह्या मुलांच्या बरोबरीनेच काम करतात. काकू, पुरुष समाज राखतो आणि बाई समाज घडवते. तुम्ही म्हणताय ते समज पटतंय. खरं म्हणजे आमचंच चुकलं. पोरीला लय त्रास दिला आम्ही. पण आता सांगतो, यापुढे जर या पोरीला माझ्या कारभारणीनं त्रास दिला ना, तर पहिल्यांदा आम्ही हिला घराच्या बाहेर काढीन. अहो, ए गप गुमान राहायचं, गुमान. आज पातूर लई शांत राहिलो मी, समजा ऐकून घेतलं, पण आता नाही. पोरी, चल जाऊया. आता मी तुझ्या पाठीशी आहे, बघतो आता कोण काय करतं ते. येतो मी. येतो सरपंच. या. अवी, कुठे होतास सकाळपासून? किती थकलायस? गेल्या आठवड्यावर झोप झाली नाही पुरेशी. झोप? तुझी झोप पूर्ण झाली नाही? झोप उडाले म्हण. का रे, कोण येते स्वप्नात? राधिका, तुला मस्करी सुचते? अगं, माझ्या बाबांचा त्रास नको, मला शांत झोप लागावी म्हणून मी सरपंच झालो. पण सरपंच झाल्यापासून या गावाच्या आणि गावातल्या लोकांच्या अडचणी पाहिल्या ना की झोप उडते. परवा मी फाईल्स चाळत होतो, त्यात पैशांचे केवढे अफरातफर आहे, केवढे घोटाळे आहेत. काहीतरी करायला हवं. हे बघ अवी, जे करायचे ते कर, पण जीवाला सांभाळून. त्यांनी केलंय का काम ते? अरे करणार आहे ना. मॅडम. अरे राधिका, ये. तुम्ही तिघे इथे? अवी कुठे? आम्हाला काय माहित? अरे,
खोटं बोलू नका. दुपारी त्याच्या पंचायत समितीच्या सभा लागल्या होत्या. त्यानंतर भिकाच्या जमीन प्रश्नाबाबत तो तलाठ्याला भेटणार होता. आणि मग संध्याकाळी 6च्या सुमारास बीड अंमलदार करून बाहेर पडल्याचं कळलं. मग गेलाय तरी कुठे? अगं अगं खरंच आम्हाला माहिती नाही तू कुठे गेलाय. केदार, तू सुद्धा? अगं बाई, आमच्यावर विश्वास ठेव. आम्हाला खरंच माहित नाही. उलट तो आज कुठे जातोय हे त्यांनी त्याच्या आईला पण नाही सांगितलं, तर तो आम्हाला काय सांगणार आहे? हा, पण आज रात्री उशीर झाला तर काळजी करू नको असंही तो म्हणालाय. मग कशाला कोण उगीच लक्ष घालते ना. हा बोल रे. तात्यासाहेब, पक्की बातमी आहे. अवे आपल्या फार्म हाऊसवर यायला निघालाय. कोणला काय खबर? अहो कोणालाच नाही, त्याच्या आईला पण नाही. जास्त गुळ काढत बसू नकोस. ताबडतोब इकडे ये. वय वय. पोलीस पाटील, पंचनाम्याची तयारी करा. तात्या येऊ का? अरे ये 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 आवी नमस्कार. ये ये. ओ अरे चुकलो. या या सरपंच या 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 अहो, काय तात्या, सरपंच काय? नाही, नाही, असं अहो, कसं? तुमच्यासाठी मी तुमचा हवीच आहे. असं नाही बाबा. त्या माणसाच्या पदाचा मान आपण त्याला दिलाच पाहिजे. या बसा बसा बसा. हे बघा, तुम्ही जर असं आवाज करणार असाल ना तर मी आत्ताच अरे बाबा नाही आवी. बस 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 बस, आधी तुम्ही बसा. बस. बेटा आवी, तू सरपंच झालास. गावात तंटामुक्त अभियान राबवलंस. सावकारीला आळा घालावा म्हणून त्या कुलकर्ण्याच्या घरावर छापा टाकलास. लय लय अभिमान वाटला तुझा, लय अभिमान. घेणार? नाही, मी नाही घेत. नक्की? हो. काय यात आपण कोणाला आग्रह करत नाही. आणि तरुणांनी यापासून दूर राहावं असं आम्ही मानतो. आम्ही घेतलं तर चालेल? अहो, परवानगी काय मागताय? चालेल की. असं नाही बाबा, तू सरपंच आहेस. तू नाही म्हटलं तर हा. नाही होतो याच्यात. धन्यवाद. तुला कृषीरत्न किताब मिळाला. तुझ्याच नाही तर गावाच्या शिरपेचात तू मानाचा तुरा रोवलास. आता तुझा वाढदिवस मला साजरा करायचा होता. हा पण नाही जमलं. असो, आज तुला जो काही एवढा सन्मान मिळालाय त्यासाठी तुला अवतरण द्यायचं ठरवलं. डॉक्टराकरवी निरोप धाडला. तू आमचं अवतरण स्वीकारलंस. लय बरं वाटलं बघ. अरे हो, तुझ्या आईला सांगून आलास ना? त्या बिचारी काळजी करत राहिलो. नाही, आईला काय सांगितलं नाहीये ना. उगाच मग प्रश्न विचारत बसते. हो, हो, हो. आणि आता सरपंच झाल्यानंतर तुमच्यासारख्या प्रतिष्ठित लोकांना भेटायला हवंच ना. हे काय? माझ्यातर्फे भेट. तुझं कौतुक. हवं तर माझ्यातर्फे खाऊचा पुडा समज. खाऊचा पुडा? हा. हे काय? काय खरं म्हणजे मी 4 चाकीच घेणार होतो, पण लोकांच्या नजरा वाईट ना. सारखे विचारतील आत्ता सरपंच झाला गाडी घेतली म्हणून आपलं हे. हा, मला ठाव आहे तुला काय पैशाची कमी नाही. हा, तरी मला असू दे आपलं. आता सरपंच ना तू, किती दिवस असं दुचाकीवरनं फिरणार? अरे काहीतरी शान राखली पाहिजे ना. हे असलं शान खाऊन? म्हणजे तात्या, मला वाटलं तुम्ही मला इथे बोलवलं माझा सन्मान करण्यासाठी. तुम्ही तर मला विकत घ्यायला निघाला. अरे बाबा, असं मनात सुद्धा आणू नका. अरे हा पैसा लागतो कार्यकर्ते जपण्यासाठी, माणसं सांभाळण्यासाठी, सत्ता आपल्या हातात राखण्यासाठी. हे बघ, आता कॅनलचे टेंडर निघणार आहेत. गावात पाण्याची पाईपलाईन टाकायची आहे. रस्त्याचं काम आहे. हा, आपली माणसं आहेत ती सगळं बरोबर सांभाळतात. आपण फक्त टेंडर पास करायचा. ते आपली कामं चोख करणार आणि आपल्याला पण सांभाळणार. मी समर्थ आहे स्वतःला सांभाळायला. माझे कार्यकर्ते विकाऊ नाही आहेत, सच्ची माणसं आहेत. आणि सत्तेची हाव म्हणाल ना, मला कधीच नव्हती. थुंकतो मी तुमच्यावर आणि तुमच्या या पैशांवर. हे तुझ्यात काय सुंदर योगायोग आहे बघा. 18 वर्षापूर्वी तुझ्या बाला इथे असंच बोलावलं होतं. आमच्या विरोधात इलेक्शनला उभा राहणार होता. लय समजावलं त्याला, नाही ऐकला. आमच्या अंगावर धावून आला. शेवटी डॉक्टरचा इंजेक्शनचा मारा करावा लागला. डॉक्टर
हे इंजेक्शन कसल्या ठाव आहे? इन्सुलिनचं. हे रक्तात भिनलं की साखर कमी होते, माणूस बेशुद्ध होतो, मेंदू थंड होतो. धराने ताणून त्याला डॉक्टर इंजेक्शनची घुसवा शिरेत नेम धरून डॉक्टर 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 शाबास डॉक्टर. असाच निश्चित पडला होता तुझा बा. मी मारलं होतं त्याला इन्सुलिनचं इंजेक्शन देऊन. नैसर्गिक मृत्यू, हार्ट अटॅक, कोणालाही संशय नाही. डॉक्टरने सर्टिफिकेट दिलं, पोलीस पाटलांनी पंचनामा केला. माझ्या सत्तेला आवाहन करत होता. सत्य पुढे शहाणपण चालत नाही. तात्या, तुम्ही आता जे काय बोललात ना, ते सर्व ह्या पेनच्या कॅमेऱ्यात बंद केलंय. तुमच्या पापाचा पाढा आता पोलीस स्टेशनात आणि कोर्टात वाचला जाईल. डॉक्टर, हे असं कसं? हा अजून जिता कसा? ते मी सांगतो ना. गावच्या पोरींच्या पोटच्या भ्रूण हत्येत डॉक्टर गोवले गेले असते, पण त्यांनी शपथपत्रासह सर्व कबुली दिली. अविनाशजी, माझं चुकलं. तुमच्या हात जोडतो, मला माफ करा. अहो, तात्यासाहेबांच्या मिठाला जागायला गेलो आणि हा गर्भलिंग चिकित्सेचा गुन्हा करून बसलो. ह्या तात्यांचा काय संबंध? अहो, गावच्या प्रत्येक कामात डॉक्टरचा संबंध येतो, पोलीस पाटलाचा संबंध येतो. जिथे जिथे पैशांचा व्यवहार असतो तिथे तात्यांचा संबंध येतो. नाही, पोलीस पाटलांचा इतिहास काढलाय मी, पण डॉक्टर तुम्ही सुद्धा. मला माफ करा. अहो, इतके दिवस तात्यांच्या हातात सत्ता होती म्हणून आम्ही निर्धास्त होतो. आता सत्तेवर शहाणी माणसं आलीत. तुम्हा सर्वांना देशोधडीला लावायची ताकद या तरुण नेतृत्वात आहे. अहो, तुमचे पाय धरतो, अनुभवातून सांगतो, मला हवी ती शिक्षा करा, पण तात्यासाहेबांच्या वाटेला जाऊ नका. अहो, उद्या तो तुमच्या जीवावर धमकी देते. धमकी नाही, सावध करतोय साहेब. अहो, सत्तेपुढे शहाणपण चालत नसतं. त्यांच्या या मगरुरीनेच तर तुमच्या वडिलांचा. माझ्या वडिलांचं काय? सांगतो, सगळं सगळं खरं खरं सांगतो. आणि मग तुमची सगळी काळी कृत्य डॉक्टरांनी माझ्यासमोर उघड केली. त्यांना शिक्षा होऊ नये म्हणून ते माफीचा साक्षीदार झाले. आणि मग ते तुमच्यात माझा साथीदार म्हणून वावरायला लागले. आणि तुम्ही ते अवतान पाठवलं होतं ना जेवणाचं, त्या मागचा तुमचा कुटील डावही मला कळला. मग आम्ही एक नवीन खेळ खेळलो. इंजेक्शन, इन्सुलिनचं इंजेक्शन. तुम्हाला माहिती आहे का, त्या इंजेक्शनमध्ये इन्सुलिन नव्हतंच, डिस्टिल वॉटर होतं. साधं शुद्ध पाणी. कसं वाटलं माझं मरून पडण्याचं नाटक? आता तुमच्या नाटकाचा मी दी एंड करतो. चला रे, घेऊन जाय ना. चला रे, चला, जेल जावा खायला.